नमस्कार, मी प्राजक्ता हनमघर. 22 तारखेला सन्माननीय राहुल गांधी पुण्यात येत आहेत, आपल्या पुण्यात येत आहेत आणि तरुण मुलामुलींसाठी येत आहेत, स्पेशली मुलींसाठी येत आहेत. तर बहुसंख्य मुलींनी यात सहभागी व्हावं अशी माझी इच्छा आहे. आपल्या सन्मानासाठी, आपल्या मागण्यांसाठी, तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही भेट असणार आहे. तर नक्की सहभागी व्हा आणि नोंदणी नक्की करा. भेटूयात 22 तारखेला. आज विविध क्षेत्रातील महिला या ठिकाणी आल्या आहेत आणि त्या व्यक्त झाल्या आहेत. कुणाला तो मित्र वाटतोय, कुणाला भाऊ वाटतोय आणि अतिशय जवळचा असा वाटतोय. तर मला वाटतं यातच सर्व काही आलं. कारण राहुलजी हे असे आहेत की अडचणीच्या काळामध्ये ज्या वेळेला विद्यार्थ्यांना की खरोखर त्यांच्यामध्ये कुणीच पाठीमागे राहायला त्यामुळे तयार नव्हतं, अशा वेळेला एक आपला खंदा समर्थक म्हणून ज्या वेळेला राहुलजी आता येत आहेत त्याच्या आणि ऐकून घ्यायला कुणीच तयार नाहीये. परवाच आम्हाला काही पेपर MPCCला जे बसले होते ते सगळे विद्यार्थी भेटले. अनेक त्यांच्या समस्या आम्ही जेव्हा ऐकल्या तर मुद्दाम हे होतंय का असं खूप आम्हाला या ठिकाणी वाटतं. आणि हे पेपर फुटीचे प्रश्न असतील किंवा हे पेपर लीक जे होतात यामध्ये मला वाटतं खूप मोठा यामध्ये निर्णय बदलण्याची किंवा वेगळी मानसिकता सरकारने करण्याची गरज आहे. कारण विद्यार्थ्यांचं भविष्य यामध्ये उद्ध्वस्त होतंय आणि हे भविष्य उद्ध्वस्त होऊ नये त्यांना मार्ग दाखवण्याचं काम जर कोणी करत असेल तर ते राहुलजी करतायत. आणि म्हणून तुमच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, तुमच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी राहुलजी 22 तारखेला येत आहेत. तर माझ्या मैत्रिणींना, विद्यार्थिनींना आवाहन आहे की आपण सर्वांनी 22 तारखेला या, तुमचे प्रश्न विचारा आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं निश्चितपणे राहुल गांधी देतील. माझं नाव डॉक्टर पल्लवी लडकत. मी इथे प्रॅक्टिस करते पुण्यामध्ये सिन्स 16 इयर्स. मी एक अपील करण्यासाठी आली आहे, एक सामाजिक जाणीव म्हणून आली आहे आणि एक सजग नागरिक म्हणून आली आहे. टू अपील ऑल द स्टुडंट्स, बिईंग अ डॉक्टर मायसेल्फ आणि मी 2 मुलांची आई म्हणून माझा एक कायम समाजासाठीचा एक भाग असतो की आपल्याला समाजाचं देणं लागतं. आणि जी पण व्यक्ती ह्या मुलांच्या शिक्षण व्यवस्थेबद्दल, परीक्षा व्यवस्थेतल्या त्रुटीबद्दल बोलत आहे त्यांना आपल्याला सपोर्ट करणं गरजेचं आहे. त्यांना भरभरून पाठिंबा देणं गरजेचं आहे. नीटमध्ये ज्या प्रकारे गेल्या 3-4 वर्षात जे भ्रष्ट कारभार चालू आहे त्याच्यामुळे मुलांचं जे मानसिक, आर्थिक आणि सगळं भावनिक जे शोषण होतं आहे आणि त्यातल्या त्यात मुलींसाठी तो एक्स्ट्रा बर्डन आहे. कारण कोचिंग क्लासेसला येणं जाणं त्याच्यासाठी 3 ते 4 वर्ष देणं. लोकांसाठी नीटची परीक्षा ही फक्त 3 तासासाठी असते, पण जी फॅमिली त्याच्यासाठी प्रिपेअर करत असते तो त्यांच्यासाठी 3 ते 4 वर्षाचा प्रश्न असतो. आणि 3 ते 4 वर्षाच्या त्या पूर्ण कष्टाच्या अंती जेव्हा त्यांना कळतं की त्या परीक्षेमध्येच घोळ झाला आहे, त्या निकाल पद्धतीमध्येच घोळ झाला आहे, तेव्हा त्यांचा कुठेतरी मानसिक खूप आघात होतो. आणि त्याची कुठेतरी अकाउंटेबिलिटी सरकारने घेतली पाहिजे, जी खूप दिवसांच्या आंदोलनानंतर सरकार समहाऊ घेत आहे. आणि ते एक प्रकारे लोकशाहीची दडपशाही झाली आहे. आणि त्याच्या अगेन्स्ट जे पण व्यक्ती बोलेल त्यांचा मला पाठिंबा आहे त्यांच्यासाठी. येस, पुणे म्हणजे विचार करा, शिक्षणाचं माहेरघर म्हणतात. तो जे पण पालक, जे पण विद्यार्थिनी जे सगळे स्ट्रगल करतात आहे, ज्यांचा शिक्षण व्यवस्थेवर आणि परीक्षा व्यवस्थेवर बेसिकली विश्वास उडून गेला आहे, त्यांना परत एकदा विश्वास देण्यासाठी राहुल गांधीजी येतात आहे. सो मला वाटतं की 22 तारखेला भरभरून विद्यार्थिनींनी इथे उपस्थित राहिलं पाहिजे, महिलांनी उपस्थित राहिलं पाहिजे. ज्यांची मुलं आता येणाऱ्या वर्षांमध्ये एक्झाम्स देणार आहेत, ना की ओन्ली नीट, UGCमध्ये पण, UGC नेटमध्ये पण सगळं घोळ झाला आहे. सो ओव्हरऑलच परीक्षा पद्धतीवरच मुलांचा आणि पालकांचा विश्वास उडाला आहे. तो विश्वास परत आणण्यासाठी मुलांनी आलं पाहिजे. मी स्त्रीवादी लेखक आहे आणि स्त्रीरोगतज्ञ आहे. त्याच्यामुळे मुलींचं आरोग्य आणि शिक्षण याचा खूप जवळचा संबंध आहे. त्या 2 गोष्टी आपण वेगळ्या पाहू शकत नाही. तर आता तुम्हाला माहीत असेल की नवीन सरकारी धोरणानुसार खूप साऱ्या मराठी शाळा या बंद होत आहेत कायमच्या. आणि मराठी शाळा जेव्हा बंद होतात तेव्हा पहिला घाला हा मुलींच्या शिक्षणावर जातो. कारण एकतर मुलींना सुविधा नसतात जाण्यासाठी, अनेक शाळांमध्ये स्वच्छतागृह नसतात. त्यामुळे मी हे खूप पाहिले की जेव्हा मासिक पाळी येते तेव्हा अनेक मुलींचं शिक्षण संपतं आणि मग बालविवाह होतात आणि त्यांच्या आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होतात.
आणि आपण हे पण पाहिले आपल्या देशामध्ये की जेव्हा मुलींनी विरोध नोंदवला, मुलींनी जेव्हा प्रोटेस्टमध्ये भाग घेतला, तेव्हा त्यांचं कौतुक पुष्कळ झालं. पण प्रोटेस्ट संपल्यानंतर त्यांना खूप विचित्र ट्रोलिंगचा सामना करावा लागला. अनेक मुली रडल्या, त्यांच्याकडून माफी मागवली घेतली, आणि ते पाहून मला प्रचंड त्रास झाला की हे किती चुकीचं घडतंय मुलींसोबत. त्याच्यामुळे जेव्हा मी या 22 तारखेच्या राहुल गांधींच्या व्हिजिटचा जे कार्यक्रम पाहिला आणि तिथे मुलींसाठी स्टेज मिळतंय, मुलींना बोलायला चान्स मिळतोय, तर हे पाहून मला खरंच भारी वाटलं की कुठेतरी मुलींना आवाज मांडायची, मुलींसाठी एक मोकळं आकाश निर्माण होतंय. आणि माझी सगळ्या पुण्यातल्या मुलींना रिक्वेस्ट आहे, विनंती आहे की तुम्ही प्लीज हा प्लॅटफॉर्म वापरा. तुम्ही इथे या, तुमचा आवाज नोंदवा, तुमच्या मागण्या असतील, तुमच्या काही म्हणणं मांडायचं असेल तर ते निर्भीडपणे मांडा. आणि मी तुम्हा सगळ्यांची वाट बघते. जिंदाबाद सगळ्या मैत्रिणींना. आपण पुण्यामध्ये आहोत. सावित्रीबाई फुलेंचं शहर आहे, आपली साऊ आहे. आता तरी आपण म्हणू शकतो की राहुल गांधी आपल्यासाठी काम करतायत, सगळ्या स्त्रियांसाठी. आणि कालच मी त्यांचं एक रील बघितलं ज्याच्यामध्ये ते असं म्हणत होते की ये बात आपको मर्द कभी नहीं बोलेंगे पर औरतें मर्दों से बहुत ज़्यादा स्ट्रॉंग होती है. तर ते ऐकल्या मला अपील झालं. आणि अर्थातच आपण आता प्रवास बघतोय राहुल गांधींचा. इतके दिवस ते जे काही तरुणांसोबत काम करतायत, ज्या प्रकारे बोलतायत, मला असं वाटतंय की खरं भारतासाठी लढणारा एक तरुण नेता आपल्याला आता मिळालेला आहे, आपल्या सोबत आहे. तर मला सगळ्या महिलांना आणि मुलींना मी विनंती करेन की सामील व्हा. 22 तारखेला राहुल गांधी येत आहेत, आपल्यासाठी येत आहेत, आपण त्यांच्यासाठी आहोत. तर आपण सगळे मिळून तिथे जास्तीत जास्त संख्येमध्ये जमूया. जिंदाबाद. नमस्कार, मी ॲडव्होकेट रमा सरोदे. मला वाटतं आत्ता जो युवकांचा प्रश्न आहे ते ऐकून घेण्यासाठी जो नेता पाहिजे, ज्या पद्धतीचा नेता पाहिजे, जो लोकशाही पद्धती मांडणारा असेल, लोकांचं ऐकून घेणारा असेल, त्यांचे प्रश्न समजून मग त्याच्यावरती उत्तर शोधून पार्लिमेंटमध्ये मांडणारा असा जो नेता अपेक्षित आहे, तर तो सातत्याने राहुल गांधी समोर येताना दिसत आहेत. अगदी ते जेव्हापासून MP झाले तर ते सामान्य लोकांपर्यंत जाऊन पोचत आहेत, त्यांचे प्रश्न समजून घेत आहेत, वेगवेगळ्या वर्गातल्या लोकांना जाऊन भेटत आहेत, आणि हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आत्ताचं जे आंदोलन आहे, पेपर फुटीच्या बाबतीत असेल किंवा सेफ्टीच्या बाबतीत असेल, जे चालू आहे युवकांबरोबर, त्यांची जी बॉडी लँग्वेज आहे तर ती कुठेतरी लोकांना सेफ वाटणारी आहे. आपण भारत जोडो आंदोलनमध्ये पण बघितलं की महिलांना कुठंही त्यांच्या जवळ जाताना किंवा हे करताना असा भीती नव्हती. अँड आय थिंक दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. अँड आय अपील टू द यूथ ऑफ पुणे की जास्तीत जास्त प्रमाणात तुम्ही 22 तारखेला जा. एस्पेशली गर्ल्स, मुलींसाठी हा कार्यक्रम आहे, त्यामुळे तुम्ही जा, तुमचे प्रश्न मांडा आणि त्यांच्याशी संवाद साधा. कारण का आत्ताच्या राजकीय परिस्थितीमध्ये खूप दुर्मिळ आहे की असे एक नेता जे संवाद साधून प्रश्न समजून मांडणी, अभ्यासपूर्वक मांडणी करताना जे दिसत आहेत ते राहुल गांधीसारखे खूप कमी आहेत. आणि म्हणून आय अपील टू द गर्ल्स ऑफ पुणे टू प्लीज अटेंड द प्रोग्राम ऑन 22 ऑगस्ट. थँक्यू.